Hey, hi, hello everyone, welcome back to my channel. So today I am finally posting my Sinhagad trip vlog. Actually I didn't get time to edit it, so finally posting it today. ही जी माझी ट्रिप आहे ते पूर्ण अनप्लॅन्ड आहे, काहीच माझं डिसाइडेड नव्हतं. बट येस, आज सकाळी मॉर्निंगला उठून ठरवलं की आपण सिंहगड जाऊयात. सो मी सकाळी लवकर उठले आणि रेडी होते आहे त्याच्यासाठी. आणि बस हा माझा टुडेचा आउटफिट, तो एक फिट चेक करून मी निघते आहे. सो सगळ्यात आधी आम्ही केला ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही बुक केली एक स्कूटी आणि आम्ही निघालो सिंहगड जायला. सो सिंहगड जाताना मध्ये एक डॅम लागतो आणि तो आम्हाला बघायचा होता. सो इथून काहीतरी ज्या रस्त्याने आम्ही जात होतो तिथून काहीतरी 5 ते 7 किलोमीटरवर तो होता. बट आम्ही खूप लांबपर्यंत गेलो बघत बघत, पण ते कुठे आहे काही कळतच नव्हतं. सो असंच कुणाला तरी विचारत आम्ही पुढे निघालो आणि बघतो. मग पुढे खूप दूर गेल्यावर फायनल एका ठिकाणी आम्हाला दिसलं रस्ता आणि तिथे आम्हाला हा व्ह्यू बघता आला. हा व्ह्यू खूप सुंदर होता, एकदम शांत असं वातावरण होतं आणि तुम्ही बघू शकता की किती तरी ग्रीनरी होती. आणि या डॅमला खडकवासला डॅम म्हणतात. इथे आजूबाजूला खूप सारी झाडं होती, शॉप्स होती आणि यांनी छान एक इथे एक झोका पण बांधलेला होता जिथे बसून मी मस्त झोका खेळले. बस 10 मिनिटं इथे आम्ही थांबून आम्ही पुढे निघालो. इथे पुढेच एक आम्ही असं ऐकलं की इथे पुढेच एक 8 ते 10 किलोमीटरवर एक पानशेत डॅम सुद्धा आहे जिथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात. सो आम्ही विचार केला की ठीक आहे, खूप वेळ आहे अजून तरी, तर आपण ट्राय करू शकतो. त्याच्यामुळे मग आम्ही तसं आम्ही निघालो. पण पुढे 8 ते 10 किलोमीटर जाऊन सुद्धा तो डॅम काही आम्हाला भेटत नव्हता. अगेन आम्ही मॅपवर सर्च केला, लोकांना विचारलं, तर मग कळलं की तो आणखी थोडा पुढे आहे. असं करत करत मग आम्ही पुढे निघालो. पण ठीक आहे, जोपर्यंत आम्हाला डॅम भेटत नव्हता तोपर्यंत आजूबाजूचा जो नजारा होता, म्हणजे हे जो रस्ता हा जो फुलांनी सजलेला होता तो खूप सुंदर होता. सो त्याच्यामुळे आम्ही असंच व्ह्यू एन्जॉय करत पुढे निघालो. आता रस्त्यामध्ये एवढी सुंदर फुलं असल्यानंतर मी तिथे फोटोशूट किंवा व्हिडिओज काढणार नाही असं तर होऊ शकत नाही. म्हणून मी 5 मिनिटं कुठे थांबवली आणि या पूर्ण फुलांना मी माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला, व्हिडिओज काढलेत, माझे स्वतःचे पण फोटोज काढलेत. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पानशेत डॅमच्या दिशेने निघालो. जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर पुढे येऊन सुद्धा तो डॅम काही दिसत नव्हता. पण आजूबाजूला जे वातावरण होतं, एकदम छान थंडी हवा आणि ग्रीन झाडी, वाव, त्याचा आनंद घेत मग आम्ही तरी सुद्धा त्या डॅमच्या दिशेने पुढे निघालो. आणि त्यानंतर फायनली आम्ही पानशेत डॅमला पोचलो. तिथे जाऊन तिथे खूप साऱ्या बोटिंगचे ऑप्शन्स होते. मग त्यापैकी आम्ही पेडल बोटवाला चूज केला आणि आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला. ती जी समोर झाड दिसते आम्हाला त्या झाडांपर्यंत जायचं होतं आणि वापस यायचं होतं. ते पण फक्त 15 मिनिटांमध्ये. पेडल मारून पुढे जायला खूप मजा येत होती. बट दिसताना तसं दिसत नव्हतं की आम्ही खूप पुढे येतोय. असं दिसत होतं की अरे आपण तर इथेच आहे. पण जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा कळलं की ओके, आपण तर खूप दूरवर आलो आहे. बट हे एवढं इझी वाटतं, तेवढं इझी नव्हतं. कंटिन्युअसली पेडल मारत राहणं, ओ गॉड, पायाची हालत तर खराब झाली होती नंतर. मग थोडा वेळ आम्ही तिथेच थांबलो. इतकं रिलॅक्स फील होत होता कारण आजूबाजूला फक्त पाणी आणि आम्ही मधोमध आलेलो होतो. आजूबाजूला एवढी ग्रीनरी आणि शांत एकदम थंडी हवा आणि हे पाणी, वाव, म्हणजे आजच्या दिवसातले हे 15 मिनिटं म्हणजे बेस्ट 15 मिनिटं होते. या बोटमध्ये 15 मिनिटं कसे गेले कळलंच नाही. ऑलमोस्ट 5 मिनिटं बाकी होते ना मला वापस पण जायचं होतं.
मग दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार आम्ही आमची बोट वळवली आणि आम्ही वापस जायला निघालो. आणि 15 मिनिटात सिरियसली ऑलमोस्ट 15 मिनिट झाले होते आणि आम्ही इथे पोचलो. म्हणजे एकदम वेळेत आम्ही आमचा 15 मिनिटचा जो टास्क होता तो कम्प्लीट केला आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही भजी खाल्ली आणि आम्ही अगेन पुढे सिंहगडसाठी निघालो. पण सिंहगडचा रस्ता म्हणजे चढउतार, घाट आणि पुन्हा असा गोल गोल. जसं जसं आम्ही वरती जात होतो तसं तसं छान थंड हवा लागत होती. आजूबाजूला तर ही फुलं कमी होतच नव्हती. म्हणजे पूर्ण रस्ता भरून ही सगळी जी फुलं आहेत ती पूर्ण रस्ता भरून तिथे होती. बट हा एक खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता, कारण जसं जसं आम्ही वरती होतो तसं तसं एक खूप छान थंडी हवा लागत होती, शहरापासून दूर आणि एकदम निसर्गाच्या जवळ. वाव, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. पूर्ण घाट संपल्यानंतर फायनली आम्ही सिंहगडला पोचलो आणि तिथून हा एक सुंदरसा व्ह्यू दिसत होता. त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरतून हा सिंहगडचा व्ह्यू बघितला. ऑलमोस्ट आम्ही सर्व सिंहगड बघितला. सगळीकडे आम्ही फिरत होतो आणि इथे मध्ये मध्ये तुम्हाला खूप सारे स्टॉल्स भेटतील खाण्यापिण्याचे. सो आम्ही इथून या स्टॉलवरून आम्ही कुठली तरी बेरी होती ती घेतली आणि त्यानंतर आम्ही फिरत होतो. खूप छान हा एक्सपिरियन्स होता. सर्व ग्रीनरी होती आणि एकदम मस्त. म्हणजे तुम्ही एक 1 डे ट्रिपसाठी सिंहगड हे एक बेस्ट प्लेस आहे. तुम्ही जाऊ शकता आणि खूप छान एन्जॉय होईल तुमचा. सो इथे परत मी खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढलेत आणि अशा प्रकारे आम्ही एवढंच नाही तर इथे ऑलमोस्ट लोकांचे खूप सारे असं घरगुती जेवणसारखं जेवण पण होतं आणि सगळीकडे असे खूप सारे ऑप्शन्स होते. म्हणजे लिटरली तुम्ही झाडाखाली बसून छान जेवण करू शकाल अशी व्यवस्था यांनी केलेली होती. सो अशाच एका ठिकाणी आम्ही पण गेलो, जिथे त्यांनी आम्हाला चटईवर बसवलं छान आणि फुल एकदम झाडाखाली आम्ही बसलो आणि तिथे बसून त्यांनी आम्हाला पिठला भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि छान मटक्यातलं दही हे त्यांनी आम्हाला आणून दिलं. अशा प्रकारे आम्ही तिथे छान जेवण केलं, खूप सारं दही खाल्लं आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो. अशा प्रकारे असा आमचा दिवस होता. कंप्लीट सिंहगड ट्रिप होती. मध्ये मध्ये आम्ही डॅम कव्हर केलेत आणि पूर्ण सिंहगड बघितलात आणि जो रस्ता होता तो आम्ही खूप एन्जॉय केला. जी जर्नी होती ती 2-3 जहाजाचा प्रवास होता तो आम्ही खूप एन्जॉय केला. सो इफ तुम्हाला पण जर का सिंहगड प्लॅन करायचं असेल, एक 1 डे ट्रिप प्लॅन करायची असेल तर सिंहगड इज द बेस्ट ऑप्शन. सो असा होता माझा आजचा कंप्लीट दिवस. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड इफ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.